ऑनबोर्डिंग प्रोसेस आता सर्वजण यूज करतायत, वापरतायत. सिस्टम कसं वापरायचं हे याचं सगळ्यांना नॉलेज आहे. तरी पण एकदा ओव्हरव्ह्यू म्हणून सगळं सिस्टम मी एकदा तुम्हाला परत एकदा दाखवतो. फक्त स्पीडमध्ये दाखवणार आहे, कारण जास्त वेळ नाही माझ्याकडे, 10 मिनिटाचा वेळ आहे. तुम्ही सध्या सगळेजण वापरताय, त्यामुळे तुम्हाला जास्त काही ते एक्सप्लेन करण्याची गरज नाही. ज्या काही नवीन स्लाईड ॲड झालेत किंवा ज्या काही नवीन सिस्टम ॲड करणार आहे तेवढ्या फक्त तुम्हाला मी जास्त एक्सप्लेन करणार. हे तुमचं वेलकम पेज आहे. जसं की तुम्हाला तिथं ID पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे. त्याच्यानंतर ऑनबोर्डिंगला वर्कफोर्समध्ये तुमचं एम्प्लॉई ऑनबोर्डिंग त्याच्यामध्ये गेल्यानंतर तुमचा साईट कोड तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. ह्याच्यामध्ये आपण 2 गोष्टी केल्यात. जो ग्रीन कलरचा जो मार्क आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं रिजेक्शन आलेलं नाही. जो काही रेड कलरचा आहे तर त्या आयडेंटिफिकेशनसाठी आपण तिथं रेड कलर दिला आहे की तुम्हाला साईट कोडचा नुसता सिम्बॉल जरी बघितला तर तुमच्या लक्षात यावं की तिथं कुठल्या तरी प्रकारचं रिजेक्शन आलेलं आहे. एखादा साईट कोड आपण सिलेक्ट करतो. त्याच्यानंतर क्रिएट न्यू याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आधार नंबर आणि जे काही प्रायमरी इन्फॉर्मेशन आहे या सर्व इन्फॉर्मेशन भरायचे. भरल्यानंतर तुम्हाला जसं खाली झालं त्या बाकीचे सगळे इन्फॉर्मेशन भरल्यानंतर सेव्ह ज्यावेळी म्हणाल, डेटा तुमचा सेव्ह केल्यानंतर तुम्हाला हा जो विंडो आहे, ही जी स्लाईड आहे ही आल्याशिवाय तुमचा डेटा प्रॉपरली सेव्ह झाला असं जर नाही आली तर तुमचा डेटा सेव्ह नाही झाला. आणि हे ज्यावेळी येईल त्यावेळी तुमचा डेटा प्रॉपरली सेव्ह झाला. त्याच्यानंतर पुढे तुम्हाला एवढे सगळे ऑप्शन दिसतात. त्याच्यात स्टॅट्युटरी, ॲड्रेस, फॅमिली, बँक, रेफरन्स, डॉक्युमेंट्स, फार्म, व्हेकल, क्वालिफिकेशन, लँग्वेज, टेक्निकल, हॉबीज, हेल्थ, वुमन सेंट्रिक आणि डेअरी फार्मिंग. तर याच्यामध्ये फार्म, हेल्थ, वुमन आणि डेअरी फार्मिंग ह्या नवीन स्लाईड ॲड केलेल्या आहेत ज्याच्या इन्फॉर्मेशन तुमच्याकडून सगळे कलेक्ट व्हायचे आहेत. त्याच्यानंतर स्टॅट्युटरी इन्फॉर्मेशनमध्ये बरत असताना बरेच लोकांच्याकडून एक गोष्ट बघण्यात आलेली आहे की तुमच्याकडे UN नंबर आहे किंवा नाही या गोष्टीची माहिती भरत असताना येस नोमध्ये कन्फ्युजन बरेच लोकांचं होतं आहे. जर असेल तर येस म्हणायचं, नंबर टाकायचा, नसेल तर नो म्हणायचं आणि सोडून द्यायचं. त्याच्यात जास्त वेळ वगैरे वाया घालवायची काही गरज नाही. UN नंबर असेल तर खाली येस म्हणला तर खाली तुम्हाला एक ऑप्शन ओपन होतं, त्यात तुमचा UN नंबर टाकून द्यायचा आहे. त्याच्याखाली PF ॲप्लिकेबल, नॉट ॲप्लिकेबल, ESI ॲप्लिकेबल, नॉट ॲप्लिकेबल हे मॅन्डेटरी फील्ड आहेत. जसं की तुमच्या त्या साईडला ॲप्लिकेबल असेल तर ॲप्लिकेबलच राहील, नॉट ॲप्लिकेबल असेल तर नॉट ॲप्लिकेबल राहील. जर एखाद्या व्यक्तीचं सॅलरी अबाव 21,000 असेल आणि तुम्हाला स्पेशली त्या माणसाचं ESIचं नॉट ॲप्लिकेबल करायचं असेल, अशावेळी तुम्ही तुमच्याकडून एक पेरोल डिपार्टमेंटला मेल करायचं, संजय बडतर सर आहेत ते तुम्हाला तेवढे एका साईड पुरतं ॲप्लिकेबल नॉट ॲप्लिकेबलचं बटन इनेबल करून देतील. या संपूर्ण फील्ड भरल्यानंतर जर तुमच्याकडे जुने ESI PF नंबर किंवा UN नंबर असतील तर या सगळ्या गोष्टी त्यात अपडेट करून तुम्ही अपडेट बटनावरती क्लिक केलं की तुम्हाला या ठिकाणी पण सक्सेसफुली अपडेटेडचा मेसेज येऊन जाईल. सेम त्याच पद्धतीने ॲड्रेस, परमिट ॲड्रेस, टेम्पररी ॲड्रेस विथ पिनकोड. त्याच्यानंतर हे तुमचं फॅमिली इन्फॉर्मेशन आहे. फॅमिली इन्फॉर्मेशनमध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित प्रॉपरली बघा, कारण तुम्हाला PF ESIला नॉमिनेशन जे द्यायचं असतं तर त्या गोष्टी तुम्हाला प्रॉपर भरणं गरजेचं आहे. तुमचं फॅमिलीचं नावानं तुमचं नॉमिनेशन रजिस्टर होतं. त्याच्यानंतर बँक डिटेल्समध्ये तुमच्याकडे स्मार्टफोन आहे का नाही, असेल येस, नसेल नो. बँक पेमेंट, तुम्हाला पेमेंट मोड कुठला पाहिजे, चेक मोड पाहिजे का NEFT मोड पाहिजे. ज्यावेळी तुम्ही NEFT मोड सिलेक्ट करता त्यावेळी बँकेचे डिटेल्स भरणं गरजेचं आहे. IFSC कोड प्रॉपरली भरल्यानंतर बँकेचे डिटेल्स ऑटोमॅटिकली सिस्टम तुम्हाला प्रोव्हाइड करतं. त्याच्यानंतर 2 ठिकाणी तुम्हाला बँकेचं अकाउंट नंबर अपडेट करायचे. दोन्ही अकाउंट नंबर करेक्ट असतील तर मॅच होऊन जातं आहे. नेम ॲज पर बँक डॉक्युमेंट्स. आता याच्यात 2 गफलत होतात लोकांचे की बँक डॉक्युमेंट्सप्रमाणे नाव वेगळं असतं आणि आधार कार्डप्रमाणे नाव वेगळं असतं आहे. अशा केसमध्ये त्या लोकांचं पेमेंट बँकेत रिजेक्शन बऱ्याच वेळ होतं आहे. तर एवढी काळजी घ्या की तुमचं आधारप्रमाणे तुमचं बँक अकाउंटचं नाव असलं पाहिजे. नसेल तर ते बँकेत तिथं अर्ज करून ते सगळं करेक्शन करून घ्यावं लागेल. बँकेचं अपडेट झाल्यानंतर रेफरन्सेस, जर का कोणी रेफरन्सेसच्या माध्यमातून जॉईन जर कोणी झालेलं असेल तर त्याचे इन्फॉर्मेशन वगैरे भरा. त्याच्यानंतर अपलोड डॉक्युमेंट्स. आता ह्या फील्डमध्ये ॲड्रेस प्रूफ, त्यात तुम्ही आधार कार्ड हे ॲज अ ॲड्रेस प्रूफ वापरू शकता.
लाईट बिल आहे त्यात तुम्ही वापरू शकता, ड्रायव्हिंग लायसन्स वापरू शकता, बरेच ऑप्शन आहेत त्यात तुम्हाला. मॅन्डेटरी डॉक्युमेंट्समध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, ॲड्रेस प्रूफ, फोटो, बँक डॉक्युमेंट्स, एम्प्लॉई इन्फॉर्मेशन फॉर्म आणि ड्रायव्हर जर असेल तर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स अपडेट करणं गरजेचं आहे. ह्याच्यात आता आपण अजून एक चेंजेस केलेत की जर 10वीच्या वरती जर कोणाचं एज्युकेशन झालेलं असेल आणि तुम्ही अपडेट केले त्यात, तर तुम्हाला एज्युकेशनल डॉक्युमेंट्स अपडेट करणं अपलोड करणं मॅन्डेटरी आहे. पण 10वीच्या आतमध्ये जर असेल तर तुम्हाला डॉक्युमेंट्स नाही अपलोड केलं तरी पण ते चालू शकतं. आता ही जी नवीन एक स्लाईड आपण ॲड केलेली आहे त्याच्यात फार्म इन्फॉर्मेशन म्हणून आहे. त्याच्यात तुमच्याकडे जर शेती असेल तर त्याच्या रिलेटेड सगळी इन्फॉर्मेशन भरायची आहे. शेती असेल तर आहे, किती एकर आहे, तुम्ही त्यात कुठले पीक घेता, त्याच्यानंतर तुमचं ते शेती कुठल्या गावाला आहे, ही इन्फॉर्मेशन भरली की ही एक विंडो येईल तुमची इन्फॉर्मेशन पहिली कंप्लीट झाल्यानंतर. फार्मिंग इन्फॉर्मेशनमध्ये तुम्ही कुठल्या प्रकारचं पीक घेता, ते पीक घेत असताना तुम्हाला टोटल कॉस्ट ऑफ ॲन्युअल कॉस्ट किती येते त्या पीक लागवडीसाठी, त्याच्यातून तुम्हाला उत्पन्न किती भेटतं आणि त्यातून तुमचा इन्कम किती झाला वर्षभराचा, त्या इन्फॉर्मेशन तुमच्या सगळे भरायचे. फार्म कोण करतं म्हणजे तुमचं जे शेती आहे ते शेती कोण कसतं, घरातलं, फॅमिलीतलं किंवा तुम्ही कोणाला कॉन्टॅक्ट फार्मिंग दिलेलं आहे तर त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे द्या, जेणेकरून त्यांना जर कुठल्या प्रकारचं मदतीची गरज असेल तर आम्हाला त्यांच्याशी संपर्क साधता येईल. ही इन्फॉर्मेशन तुम्ही जसं भरून कंप्लीट कराल त्याच्यानंतर सक्सेसफुलीचं तुम्हाला हा विंडो यायला पाहिजे. व्हेकल इन्फॉर्मेशनमध्ये जर गाड्या असतील तर कुठल्या प्रकारची 2 व्हीलर 4 व्हीलर गाडी आहे, तुम्ही स्वतः गाडी चालवता असाल तर तुमच्याकडे लायसन आहे का, लायसन असेल तर ते लायसनचे नंबर्स वगैरे ते सगळे अपडेट करायचे आहेत. हे मॅन्डेटरी नाही आहे, काही गोष्टींमध्ये मॅन्डेटरी नाही आहे. तुमच्याकडे गाडी असेल तर येस, नसेल तर नो म्हणून टाका, त्याचा काही विषय नाही. तुम्ही हे अपडेट केलंच पाहिजे असं पण नाही काय. त्याच्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल्समध्ये बरेच प्रकारचे त्यात ऑप्शन दिलेले आहेत आणि ज्यांचे ऑप्शन अवेलेबल नाहीत त्या ठिकाणी तुम्ही अदर ऑप्शन सिलेक्ट करून पुढच्या साईडला तुम्ही त्याचं इन्फॉर्मेशन टाकू शकता. इन्फॉर्मेशन टाकल्यानंतर तुमचं कुठलं युनिव्हर्सिटी आहे, कुठलं कॉलेज आहे, ते ग्रेड किती आहेत, मार्क्स किती आहेत, या सगळ्या गोष्टी अपडेट करायचे. रेकॉर्ड सेव्ह केलं. लँग्वेज सिलेक्शनमध्ये इंडियन लँग्वेज आणि फॉरेन लँग्वेज असे बरेच ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत. त्यात रीड, राईट, स्पीक, अंडरस्टँडिंग आणि फ्लुएन्सी अशा प्रकारचे सगळे जे तुमच्याकडं ऑप्शन असतील किंवा ज्या प्रकारचं नॉलेज तुमच्याकडे आहे ते सगळं नॉलेज अपडेट करा, जेणेकरून तुम्हाला असलेलं नॉलेज कंपनीला मिळेल आणि तुमचा जर कुठल्या एखाद्या भागात जर गरज पडत असेल किंवा तुमची मदत जर लागणार असेल तर ती कंपनी तुम्हाला तसं अप्रोच करू शकते. लँग्वेजमध्ये सिलेक्शन केल्यानंतर जे आहे तो असा सिनेरिओ तुम्हाला खाली दिसतो. टेक्निकल स्किल म्हणजे बरेच लोकांना बरेच काही ITI केलेलं असतो किंवा त्यांनी स्वतःहून काही टेक्निकल नॉलेज घेतलेलं असतं, तर त्याची इन्फॉर्मेशन पण द्या, जेणेकरून तुम्हाला तुमच्या फील्डमध्ये ज्यावेळी नवीन काही काम चालू करत असतात तर अशा वेळेला नवीन बाहेरनं कुठले लोक हायर करण्यापेक्षा तुमच्याकडे असणाऱ्या स्किलला आपल्याला वाव देता येईल. हॉबीज वगैरे असतात काही लोकांच्या, तर त्या पण इन्फॉर्मेशन अपडेट करायचे. हेल्थ इन्फॉर्मेशन हा एक नवीन पार्ट एक आपण ॲड केलेला आहे. ह्याच्यामध्ये तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला कुठल्याही प्रकारचा आजार असेल तर त्या संदर्भातल्या ज्या इन्फॉर्मेशन आहे त्या इन्फॉर्मेशन भरा. कधीपासून तो आजार आहे, कुठल्या डॉक्टरकडे ते ट्रीटमेंट चाललेलं आहे, डॉक्टरचं नाव, तुमचा ॲड्रेस, डॉक्युमेंट्स वगैरे तुम्ही सगळे अपडेट करू शकता. डॉक्टरचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही देऊ शकता. त्या रिलेटेड काय औषध वगैरे जर BVG तुम्हाला अवेलेबल असतील तर त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती पण मिळू शकते. वुमन सेंट्रिक इन्फॉर्मेशन या ऑप्शनमध्ये तुमच्या घरातील महिला जर कुठल्याही प्रकारचं गृहउद्योग किंवा पॉलिटिक्स किंवा कुठल्याही प्रकारच्या लघु उद्योगमध्ये जर इन्व्हॉल्व असतील तर अशा प्रकारचं इन्फॉर्मेशन कंपनीला मिळालं तर कंपनी त्याच्यात काहीतरी तुम्हाला मदत वगैरे करेल किंवा म्हणजे त्या रिलेटेड तुमच्याशी संपर्क साधेल. काय करेल. डेअरी फार्मिंग इन्फॉर्मेशन त्यामध्ये तुम्हाला तुमच्याकडे डेअरी फार्मिंग तुम्ही कुठल्या प्रकारचं करता, गोट फार्मिंग करता, ॲनिमल फार्मिंग, काव फार्मिंग करता, किती प्रकारची जनावरं तुमच्याकडे आहेत आणि त्यातली मिल्किंग काउंट किती आहे, नॉन मिल्किंग काउंट किती आहे, प्रोडक्शन किती होतं, फॅट पर्सेंटेज काय आहेत, या सगळ्या इन्फॉर्मेशन तुम्हाला त्यात
भरायचे आहेत. ह्या सगळ्या इन्फॉर्मेशन भरल्यानंतर तुम्हाला सबमिट फॉर अप्रुव्हल म्हणून एक ऑप्शन येतं आहे. त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर येस यू आर शुअर हे इन्फॉर्मेशन भरल्यानंतर तुमचं काम ह्या ठिकाणी संपलेलं आहे. या ठिकाणी तुमच्याकडून जो पार्ट होता, जो तुमच्याकडून भरून घ्यायचा होता, तो पार्ट संपलेला आहे. इथपर्यंत तुमचं काम आहे. ह्याच्यानंतर जर काही आलंच, रिजेक्शन आलं, तर तो रिजेक्शनचा पार्ट फक्त तुमच्याकडून लवकरात लवकर क्लिअर व्हावा एवढीच अपेक्षा आहे. आत्तापर्यंत तुम्ही सगळ्यांनी चांगल्या प्रकारे मदत करताय किंवा तुमचं चांगलं काम आहे, त्याच्यामुळे आपण 1 लाखाच्या वरतीपर्यंत ऑनबोर्डिंगचा आकडा पार केलेला आहे. तर तुमच्याकडून जे आहे अपेक्षा ते अजून ह्याच पद्धतीनं अजून नॉलेज तुमचं पण वाढवावं किंवा तुमच्याकडून ह्या सगळ्या गोष्टी व्हाव्यात. एवढं म्हणून थांबतो. थँक्यू.